टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आज राज्यभर विविध मागण्यांसाठी आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे। आजपासून काम बंद आंदोलन जे आहे ते संपूर्ण राज्यभरात खरं तर या कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। यामध्ये भोर तालुका कृषी संघटनेचे सहाय्यक सुद्धा सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काही भोरमधील सहभागी झालेले कृषी सहाय्यक संघटनेचे कृषी सहाय्यक आहेत। तुम्ही काय सांगताल, काय तुमच्या नक्की मागण्या आहेत, कशासाठी तुम्ही हे आंदोलन पुकारले? आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आम्ही पूर्ण राज्यभर आमच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे। आमच्या मागण्या या अगदी थोडक्या आहेत की आमचं जे पदनाम आहे या इतर विभागांप्रमाणे 14 वर्षापासूनची आमची मागणी आहे। त्याच्यानंतर बऱ्याचशा यंत्रणांनी आपलं पदनाम बदलून घेतलं, तर ते आमची जुनी मागणी आहे। त्यानंतर कृषी विभाग हा बऱ्याच प्रमाणावर वरिष्ठ स्तरावरून डिजिटल स्वरूपाचा झालेला आहे, परंतु जो कृषी विभागाचा कणा आहे, जो ग्राउंड लेवलला काम करतोय, त्यांना त्या डिजिटल बाबीसाठी ज्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, उदाहरणार्थ लॅपटॉप आहे, इंटरनेटसाठी जो हे पाहिजे ते पुरवलं जात नाही। हे आमची प्रमुख मागण्या आहेत। याचप्रमाणे जो आमचा कृषी सेवक बांधव आहे कंत्राटी पद्धतीने भरला जातो, तर त्याला कृषी सहाय्यक परमनंट पदावर घेण्यात यावं अशी मागणी आहे। त्याचप्रमाणे जे शासनाकडून कृषी निविष्ठा पुरवल्या जातात, हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सुविधा नाही आहेत की शेतकऱ्यांना त्या पुरवण्यासाठी जे भाडे वगैरे आहे कृषी सहाय्यकाला त्याचा भुर्दंड बसतो, तर याच्यामध्ये परमिट स्वरूप करणे किंवा शेतकऱ्याला निविष्ठा पुरवण्यासाठी त्याच्यासाठी अनुदानाची व्यवस्था करणे ही आमची मागणी आहे। या सर्व मागण्या ह्या शेतकऱ्यांसाठी सुविधा पुरवण्यासाठीच आहेत आणि हा जो कृषी विभाग आहे याचा जो मुख्य कणा कृषी सहाय्यक खाली काम करतो, याला स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या मागण्या आहेत। तर शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या ही विनंती। आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या असं या कृषी सहाय्यकांनी सांगितलेलं आहे। काही महिला कृषी सहाय्यक सुद्धा या आंदोलनामध्ये बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। तुम्ही स्वतः फील्डवर जाऊन काम करता, शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, कुठल्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? आम्हाला मदतनीस नाही आहेत, तर प्रत्येक विभागामध्ये कोतवाल आहेत तलाट्यांच्या सोबत, परत ग्रामसेवकांना ग्रामपंचायत हे असतात म्हणजे शिपाई वगैरे असतात, पण तसे आम्हाला कोणतेही मदतनीस नाही आहेत। त्यामुळे आम्हाला काम करताना खूप अडचणी येतात आणि तिथं फील्डवर जाताना निविष्ठा वाटप करताना परत निविष्ठा कोणत्या ठिकाणी ठेवायच्या, इथून आम्ही तालुका स्तरावरून कोणी आणायच्या आणि तिथं ठेवताना पण कार्यालय वगैरे काही नसल्यामुळे आम्हाला तिथं ठेवण्यास फार अडचणी येतात आणि तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास पण फार अडचणी येतात। त्यामुळे आमचा हा सहानुभूतीपूर्वक विचार करावा शासनाने, हेच आमची मागणी आहे। तुमची लॅपटॉपची सुद्धा मागणी आहे, कशासाठी हा लॅपटॉपला काय नक्की ती मागणी? आमच्याकडे जवळजवळ 25 ॲप आहेत आणि तो आम्ही मोबाईल जो वापरतो तो पूर्णपणे हँग होतो, म्हणजे फील्डवर गेला की तो हँग होऊन जातो। जे आम्ही काम करण्यासाठी गेलं तर तिथं गेलं की ते काम पूर्ण होतच नाही। त्यामुळं आम्हाला लॅपटॉपची सुविधा दिली तर फार सर्व आमच्या जे काम आहे ते पूर्ण ॲपद्वारे किंवा जे सॉफ्टवेअर आम्ही जे इस्टिमेट तयार करतो ते पण सगळं लॅपटॉपकडून करतो। आम्ही आता जे काम करतो ते आम्हाला कसं आम्ही इकडचं तिकडचं लॅपटॉप किंवा काही असं हे ऑफिसमध्ये काही थोडंफार लॅपटॉप घेतो किंवा असं काम पूर्ण करण्यास अडचणी येतात। आपण पाहतोय की वेगवेगळ्या अडचणी जे आहेत ते यांना फील्डवर गेल्यावर जाणवत आहेत। तुम्ही सांगा, अनेक शेतकरी तुमचा सल्ला घेत असतात, मार्गदर्शन घेत असतात। आता मान्सून तोंडावर आहे, पावसाळा थोड्या दिवसात सुरू होतोय, अशातच तुम्ही आता आंदोलनावर गेलात, शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, काय तुम्ही आता? नक्कीच अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणण्यापेक्षा आम्ही असं आहे की शेतकऱ्याची कुठलीही अडचण शेतकऱ्यांना त्या आंदोलनाची झळ होईल असं कुठलंही कृत्य आम्ही म्हणजे त्या पद्धतीने करणार नाही आहोत की शेतकऱ्यांना कुठली एखादी अडचण असेल तर त्या आम्ही आमच्या पद्धतीनं आत्ताही त्या अडचणींची सोडवणूक करतच आहोत। जसं आत्ता ज्यांचे फळबागांचे प्रस्ताव असतील तर ते घेऊन फक्त आम्ही आमच्यापर्यंत ठेवत आहोत। जसं म्हणजे ह्या आंदोलनावरती शासनाच्या मार्फत तोडगा काढला गेला की तिथून पुढं आमची कामं आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकदम फ्लोमध्ये व्यवस्थितपणे करूयात। पण सध्या तरी आम्ही न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे। कारण कसं होतं, शेतकरी एकेका कृषी सहाय्यकाकडे एकेका सजामध्ये 5, 6, 7, 8 अशी गावं आहेत
आणि त्या गावांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना अशा अडचणी येतात की कुठल्याही प्रकारचा मदतनीस नाही आहे. एका असिस्टंटकडे जर समजा 2 चार्ज असतील तरीसुद्धा त्या वेगवेगळ्या अडचणी येतात. त्यामुळे आम्ही आमच्या परीनं असं प्रयत्नशील आहोत की शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं वैयक्तिकरित्या नुकसान न होऊन देणं हा आमची प्रायोरिटी आहे. पण त्याचसोबत आम्ही आमच्या मागण्या प्रभावीपणे कशा शासनापर्यंत पोहोचवता येतील यासाठी आजपासून काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे, सुरू केलेलं आहे. आंदोलन सुरू असलं तरी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नसावी असा प्रयत्न जो आहे तो या सहाय्यकांकडून करण्यात येणार आहे. तुम्ही मला सांगा, आज जर मागणी पूर्ण झाली किंवा काय पुढची भूमिका काय असणार मागणी पूर्ण झाली? आम्ही जे आजपासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे हे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे काम बंद आंदोलन राहील. आणि शासनाने आमचा सकारात्मक विचार केल्यास आम्ही लगेच संप मागे घेऊन लगेच आम्ही कामाला सुरुवात करू आणि शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करावं हीच तुमची आमची लवकरात लवकर मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा ही शासनाला विनंती. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे त्या कृषी संघटनेच्या सहाय्यकांकडून आपल्याला केलेली पाहायला होते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे.